संवैधानिकदृष्ट्या किती टक्केपर्यंत आरक्षण भारतामध्ये देणं शक्य आहे? या संदर्भातला एक महत्त्वाचा खटला 1992चा इंदिरा साहनी खटला म्हणून तो ओळखला जातो. पार्श्वभूमी होती मंडल आयोगाची, मंडल कमिशनची. मंडल कमिशनने ओबीसी कॅटेगरीला 27% रिझर्वेशन त्याच्यामध्ये देऊ केलेलं होतं आणि त्या संदर्भातलाच हा खटला इंदिरा साहनी खटला म्हणून ओळखला जातो, ज्याला मंडल कमिशन केस म्हणून देखील ओळखलं जातं. या 27% ओबीसी आरक्षणाला न्यायालयाने संमती दिली होती, परवानगी दिलेली होती आणि सोबतच एक महत्त्वाचा निर्णय देखील दिलेला होता की आरक्षणाची जी मर्यादा आहे, आरक्षणाची जी पातळी आहे, ती कोणत्याही अपवादात्मक परिस्थिती सोडून 50%च्या पुढं नाही गेली पाहिजे. यासोबतच कलम 16(4) मध्ये जे फक्त आर्थिक मागासलेपणाचा जो इंडिकेटर होता, जी तरतूद होती आरक्षण देण्यासाठी, त्याच्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सामाजिक मागासलेपण हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे, हा देखील एक महत्त्वाचा इंडिकेटर आहे. हा खटला या भारतीय लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकणारा खटला म्हणून ओळखला जातो, कारण त्याने आरक्षणासाठी जातीचं मागासलेपण, सामाजिक मागासलेपण ज्याला आपण म्हणतो, आणि आर्थिक मागासलेपण हे 3 क्रायटेरिया प्रमुख त्याच्यामध्ये नमूद केलेले होते. 10 असे खटले, 10 असे जजमेंट ज्यांनी भारतीय लोकशाहीवरती दीर्घकालीन परिणाम टाकलेला आहे, त्यातला हा 7वा खटला आहे 1992चा इंदिरा साहनी किंवा मंडल कमिशन खटला म्हणून देखील तो ओळखला जातो.